नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी कॅपच्या कृषी सल्ल्यामध्ये आज आपण कांदा बीज उत्पादनातील परागीभवन व्यवस्थापन याबद्दल माहिती घेणार आहोत. रब्बी हंगामातील कांद्याला बोंडे आल्यानंतर बीज धारणेसाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे माहिती आहे का? ती म्हणजे परागीभवन. कांद्याच्या फुलांमध्ये परागीकण एका फुलातून दुसऱ्या फुलात गेले तरच चांगली बीजधारणा होते आणि हे काम सर्वात चांगले कोण करते तर ते आहेत एपिस फ्लोरिया, एपिस सेरेना या सारख्या मधमाशा कांदा बीज उत्पादनासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. याशिवाय फुलपाखरे व इतर कीटकही मदत करतात. पण जास्त कीटकनाशक फवारणी आणि हवामान बदलामुळे मधमाशांची संख्या कमी होत आहे. यासाठीच फुलोऱ्यापूर्वीच कीटकनाशकांचा वापर करावा. फवारणी शक्यतो संध्याकाळी करावी. शेताच्या कडेने मोहरी, कोथिंबीर किंवा बडीशेप यासारख्या पिकांची लागवड करावी. 10 ते 12 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे आणि 10 ते 15% फुले उमलल्यानंतर एकरी 4 ते 6 मधमाशा पेट्या ठेवाव्यात. तर शेतकरी बंधूंनो, मधमाशा जास्त तर बीजधारणा पक्की आणि बीजधारणा पक्की तर उत्पादन दुप्पट. शेतीत निसर्गाची मैत्री करा आणि उत्पादनात भरघोस वाढ करा. धन्यवाद.